तर हनुमान जयंतीनिमित्तानं नाशिकच्या हनुमानाचं जन्मगाव म्हणून ओळख असलेल्या त्र्यंबक रोडवरच्या अंजनेरी इथं भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे। आणि माझे सहकारी आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड या ठिकाणी आपण जाणून घेऊया काय सगळा उत्साह, काय वातावरण दिसतं आहे। सागर, मोठ्या प्रमाणामध्ये भाविकांनी पहाटेपासून गर्दी केली कारण मारुतीरायाचा जन्म हा सकाळच्या वेळेचा आहे। काय नेमकं वातावरण दिसतंय, कोणाची इथे महत्त्वाची उपस्थिती दिसून येते का? नक्कीच, खरं तर नाशिकमध्ये हे अंजनेरी हे पर्वत आहे आणि ह्या अंजनेरीच्या पर्वतावरतीच हनुमानाचा जन्म झाला असं बोललं जातं। आणि मी त्याच ठिकाणी आहे। इथे जर बघितलं तर अशी आकर्षक अशी सजावट या मंदिराची करण्यात आलेली आहे। खरं तर सकाळी 6:28 हा जन्म उत्सव हनुमानाचा सोहळा जो आहे तो मोठ्या उत्साहात करण्यात आला। आणि इथे जर बघितलं तर अनेक जिल्ह्याभरातून सतत राज्यभरातून अनेक नागरिक भाविक हे सगळेजण ह्या हनुमान रायाचं दर्शन घेण्यासाठी येताना पाहायला मिळत आहे। जय श्रीरामच्या घोषणा, हनुमानाच्या घोषणा देत हे सगळं मंदिर जे आहे, हा सगळा परिसर आहे, हा सगळा दुमून गेलेला आहे। खरं तर हनुमानाचा जन्म ह्याच ठिकाणी झाला। इथून जर काही अंतरावरती जर गेलं तर अंजनीचं पर्वत आहे, ह्या अंजनेरीच्या पर्वतावरतीच हनुमानाचा जन्म झाला आहे अशी आख्यायिका आहे। आणि यामुळे अनेक भाविक हे या हनुमानाचं दर्शन घेण्यासाठी गर्दी करताना पाहायला मिळत असतात। आज देखील अशीच गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते। सकाळी 5 वाजता ह्या मंदिर जे आहे ते खुलं करण्यात आलं आणि त्यानंतर 4 दिवस जे आहे ते विधिवत सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी करण्यात आलेले होते। आणि 6:28 हा जन्म उत्सव जो आहे तो उत्साहात साजरा करण्यात आला। दिवसभरात अशीच गर्दी पाहायला मिळते आहे। राज्यभरातून अनेक भाविक जे आहेत ते हनुमान रायाचं दर्शन घेण्यासाठी इथं येताना पाहायला मिळत आहे। अगदी सागर, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। आणि हे सगळं दर्शन घर बसल्याच 24 तासच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवल्यासाठी सागर गायकवाड आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते।